सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. साहित्यकणा फाउंडेशन नाशिक या संस्थेच्या वतीनं 11वे साहित्यकणा संमेलन 2025 नाशिकमध्ये उत्साहात संपन्न झाले. या संमेलनामध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्यकणा कार्यदर्पण जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक हे होते. निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश गायकवाड, संदीप जगताप, सोमनाथ मुठाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. महेंद्र देशपांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रामध्ये 50 वर्षाची कारकीर्द पूर्ण करणारे ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. देशपांडे यांच्या पत्रकारितेतील सुवर्ण महोत्सव कार्याची दखल घेऊन त्यांना साहित्यकणा कार्यदर्पण जीवनगौरव पुरस्कार संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉ. नरेंद्र पाठक, प्राध्यापक सोमनाथ मुठाळ, कवी प्राध्यापक संदीप जगताप, संस्थेचे अध्यक्ष संजय गोराडे आणि सचिव विलास पंचभाई या मान्यवरांच्या हस्ते शाल, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉ. महेंद्र देशपांडे यांनी 1975 मध्ये आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीला प्रारंभ केला. 2025 हे त्यांच्या कार्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला त्यांना हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. नमस्कार, मी डॉ. महेंद्र देशपांडे. आज नाशिकमध्ये साहित्यकणा फाउंडेशन या साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या वतीने त्यांचा वर्धापन दिनानिमित्त साहित्य संमेलन व कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. अतिशय उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज दिवसभर हा संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये विविध साहित्यकृतींना, कवींना आणि ज्यांनी विविध क्षेत्रात कार्य केले अशा काही सन्माननीय व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. मला अतिशय आनंद वाटतो या गोष्टीचा की मला माझ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील गेली 50 वर्षापासून मी कार्य करीत आहे आणि माझ्या पत्रकारितेला यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असताना या सुवर्ण महोत्सवी वर्षात माझ्या कार्याची दखल घेऊन साहित्यकणा फाउंडेशनच्या वतीने मला साहित्यकणा कार्यदर्पण जीवनगौरव पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. खरं तर हा पुरस्कार मला नाशिककरांच्या वतीने मिळालेला आहे आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो. कारण घरचा लोकांनी पाठीवर दिलेली छाप ही केव्हाही जास्त आनंद देऊन जात असते आणि आत्तापर्यंत जे अनेक पुरस्कार मिळाले त्या सर्व पुरस्कारांमध्ये मला हा आजचा पुरस्कार अतिशय आनंद देऊन गेला. आणि या जीवनगौरव पुरस्काराबद्दल मी साहित्यकणा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे त्याचप्रमाणे पंचभाई सर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो.
तसेच ज्यांना ज्यांना या कार्यक्रमामध्ये पुरस्कार मिळाले त्या सर्व साहित्यिकांचे सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. डॉक्टर महेंद्र देशपांडे हे कलाकुंज आणि हास्य धमाल या दिवाळी अंकाचे संपादक आहेत. याशिवाय डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी गावकरी, देशदूत, सकाळ, कृषीवल, लोकसत्ता, महाराष्ट्र जनमुद्रा, मुंबई लक्षद्वीप, नवाकाळ, नाशिक वृत्तवैभव, कला संदेश यासारख्या नामवंत वृत्तपत्रातून शोध पत्रकारिता करून सामाजिक विषयांना वाचा फोडलेली आहे. साहित्यकना फाउंडेशनतर्फे जाहीर झालेल्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल डॉक्टर महेंद्र देशपांडे यांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.